हॅलो फ्रेंड्स, आज आपण बनवणार आहोत पास्ता। आता तेलामध्ये आपण लसूण टाकून घेतला। या लसणाला लालसर होईपर्यंत त्याला असं फ्राय करून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर आपण यात कांदा टाकून घ्यायचा। कांद्याला पण तेलामध्ये असं फ्राय करून घ्यायचं लालसर होईपर्यंत। त्यानंतर आपण ह्यात टोमॅटो टाकून घ्यायचा। इथे टोमॅटोलाही चांगलं फ्राय करून घ्यायचं, म्हणजे भाजून घ्यायचं तेलामध्ये। त्यानंतर आपण यात काही बेसिक मसाले घालायचे। त्यानंतर माझ्याकडे हा मॅगी मसाला होता, मी तोही यात टाकलेला आहे। तुम्ही तुमच्या चवीनुसार यामध्ये मसाले ॲड करू शकता। मला शेजवान चटणी आवडते, त्यामुळे माझ्याकडे ती पण होती, मी यात ती पण ॲड करते। टोमॅटो केचप काय मी यात घालणार नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यात ते घालू शकता। त्यानंतर तुम्ही ह्याला मिक्स करून घ्या। नंतर मी इथे मॅगी आणि मॅक्रोनीला चांगलं शिजवून घेतलं, ते पण मी ह्यात घालते। मॅक्रोनी ह्यामध्ये घातल्यानंतर ह्याला चांगलं आपण परतून घ्यायचं। यानंतर आपली मॅक्रोनी रेडी आहे। आता आपण हिला सर्व करू। आपली मॅक्रोनी बनवून आता रेडी आहे। एन्जॉय इट।